राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा। कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजाची शाहू भवन येथे पुरोगामी विचारांची वज्रमूठ आवळण्यात आली। निमित्त होते पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे। प्रतिगामी विचारांच्या हल्ल्याला आता पुरोगामी विचारांनी चोख उत्तर द्या, असा एल्गार राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी यावेळी पुकारला। पाहुयात या बैठकीचे विशेष वृत्तांत। नमस्कार, आज आपण पुरोगामी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आले। कोल्हापूर जिल्ह्याची पुरोगामी संघर्ष परिषदेची चिंतन बैठक ही कशा पद्धतीने झाली, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदंडे यांच्याकडे जाणून घेऊया आपण। तर आपली चिंतन बैठक झाली, ती कशा विचारावरती होती? आज राज्यस्तरीय पुरोगामी संघर्ष परिषदेची जी बैठक पुरोगामी नगरीमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जी पार पडली, याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत वाहत्या वाऱ्याचा जर विचार केला तर प्रतिगामी शक्तीचा, प्रतिगामी विचारांचा जास्त हल्ला होत असताना दिसून येतोय। याच्यामध्ये पुरोगामी विचार हा टिकला पाहिजे, पुरोगामी विचारावरच आधारित इथून पुढची लढाईची हा विषय सर्वांना पटवून सांगितला। छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्यापासून अगदी यशवंतराव चव्हाणांच्या पर्यंत हा पुरोगामी विचार समाजाला पोषक आहे आणि त्यानुसारच महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचं परिवर्तन घडलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली। पुरोगामी संघर्ष परिषदेचे आता त्या राजकीय प्रवेश करण्याचा तुमचा उद्देश आहे काय? पुरोगामी संघर्ष परिषद ही समाज परिवर्तनाची आणि अन्यायाविरोधीची लढाई आहे। राजकारणामध्ये सुद्धा कार्यकर्त्याला जिथे न्याय मिळत नाही त्या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक चळवळ ताकदीने काम करते। त्यामुळं आता सध्या तरी एकाही कुठल्या पदाधिकाऱ्याला आम्ही राजकीय दावणीला बांधण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही आहे, तो विषय नाही आहे आणि त्याच्यावर आम्ही विषय सुद्धा घेतलेला नाही। परंतु भविष्यामध्ये भक्त भेटेल तशी कथा करण्यासाठी अन्यायाचा रोष कसा आहे, अन्यायाचा कल कसा आहे बघून कार्यकर्त्यांना आम्ही राजकीय सुद्धा धडे देण्याचा प्रयत्न करू। परंतु आता सध्या तरी राजकारणाचा आम्ही विषय कोणताही घेतलेला नाही। फेब्रुवारी 2026 रोजी कोल्हापुरात पुरोगामी संघर्ष परिषदेची राज्यस्तरीय चिंतन बैठक अत्यंत उत्साहात पार पडली। बैठकीची सुरुवात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली। यावेळी संघटनेचा 5वा वर्धापन दिन ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर कडाडून टीका केली। ते म्हणाले की समाजावर अनेक छुप्या मार्गांनी आणि देवतांच्या माध्यमातून प्रतिगामी विचार लादले जात आहेत। हे विचार रोखण्यासाठी आणि समाजाच्या खऱ्या प्रगतीसाठी पुरोगामी विचारच प्रभावी माध्यम आहे। संघटनेचा वापर राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी करू नका। गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत प्रत्येक जातीपातीतील लोकांना सामावून घ्या। भूतकाळातील चुका दुरुस्त करा आणि समाज परिवर्तनासाठी सज्ज व्हा। बैठकीत संघटनेच्या बांधणीसाठी महत्त्वपूर्ण निवडी करण्यात आल्या। यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी कड्याप्पा पवार, सचिवपदी निखिल आडागळे, ग्रामीण राज्य संपर्क प्रमुखपदी अमित गोसावी, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून रोहित गोसावी आणि सोलापूर महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माया जाधव यांची निवड करण्यात आली। यावेळी वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्राचार्य बाळासाहेब साठे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनीता खटावकर, युवक प्रदेशाध्यक्ष मनोजदादा भिसे, राज्य सचिव उमेश वाघमारे यांच्यासह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नाशिक येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले। बैठकीचे नेटके नियोजन कोल्हापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दौलतदादा घाटगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामीण राज्य संघटक अमोल महापुरे यांनी मानले। या बैठकीमुळे राज्यातील पुरोगामी चळवळीला एक नवी दिशा मिळाली आहे हे निश्चित।